आरक्षणामुळे बसलेले फटके, मराठा समाजाला नोकऱ्या मिळत नाही, उच्च शिक्षण मिळत नाही, केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाहीत. आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भरत्या सुद्धा होत नाहीत. मागून येऊन पुढे जातो पण मराठ्यांचा अधिकारी त्याच खुर्चीवर आहे. मग त्याच्या काय खुर्चीला काय खेळ पाल लावलं का काही? मराठ्यांच्या भरत्या होत नाहीत. वरून यांचा त्रास आम्ही स्वप्न बघितलंय. आमच्या शहरातल्या नोकरदार मराठ्यांनी स्वप्न बघितलंय, त्याचीही मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, IAS IPS दर्जाचे अधिकारी झाली पाहिजे. त्यांनी पण स्वप्न बघितलंय. माझ्या शेतकरी मराठ्यांनी सुद्धा स्वप्न बघितलंय, माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी माझ्या स्वप्न बघायचं नाही का की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ट्रॅक्टर ट्रक चालवणाऱ्या टेम्पो चालवणाऱ्या माझ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं का? बसूनच बोलत आता काय जाऊ दे तिकडे, जे होईल ते होईल. आता मी येऊ दे, आता मारायला निघालेलो ते होईल. हा आणि मग तुम्ही माईक धरून मी काय करू? सत्ता याच्या आधी झिसकून घ्यायला लागले काय? जगन भुजबळ पाठीला काय तुम्हाला? त्याला तर सुधारणा देत नाही मी. आता आपल्या मराठा समाजाचे सुद्धा स्वप्न आहेत. प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. फक्त राजकारणाच्या लोकांच्या मागं पळायचा नाद सोडू नये. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, हे राजकारणी लोक आपल्या लेकराला कधीच मोठं नाही होऊ देणार. ओळखा, आपण आपल्या नेत्याला ओळखा. भाजप मधले नेते आपणच मोठे केले, आज तेच लोक आपल्या विरोधात बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे केले, ते आज आपल्या विरोधात बोलायला लागले. आरक्षणाला विरोध करण्यासाठी एकटा छगन भुजबळ, एकटा तरी आरक्षण मिळून द्या ना. आपले जर 50-50 व्यापारी तिथे गेले ना, त्याचा भुकटाच करून टाकते ना, आरक्षण सुद्धा मिळते. आता कसा कचकाटा केला लोकसभेला, तसा एकदा दाखा. जातीची शान वाढली पाहिजे, जातीची शक्ती वाढली पाहिजे, मराठ्यांच्याच हातात राज्याची पावर राहिली पाहिजे. त्या ताकदीनं मराठी एकजूट राहा. मराठ्यांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही, ते नाही लागत. फक्त आपण एकजूट राहा. आपल्याला काही करून आरक्षण मिळवायचं. 29 तारखेला आंतरवालीला बैठक ठेवली. पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी आंतरवाली द्यायचे. प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी आंतरवाली 29 तारखेला द्यायचे. पाडायचे का उभा करायचे हे 29 तारखेला ठरायचे. 29 तारखेला काय करायचं आपण ताकदीनं ठरवू. सगळा राज्य तिथं जाणं. अरे उभा करू पाडू दोन्ही काही करू, फक्त 29 तारखेला ते पडणारच आहेत ना. मग आपल्या उभा केला ते काय ना ते. अरे पाडण्यात एवढी मजा आहे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातला एक मतदारसंघ असा नाही की तिथं 43,000 मतदान मराठ्याचं नाही. पाडापाडी जर सुरू केली ना, एक येणार नाही भाऊ. एक उमेदवार असा होता मराठवाड्यात 5,000ची लीड तोडायला त्याचा इतका फेस मारा होता. मराठ्याच्या नादी लागेल असो. त्याच्यामुळं एकजूट राहा. मराठ्यांची शान जाता कामा नाही. मराठ्यांची शान वाढायची जबाबदारी आपली आहे. कोणालाच येऊन देत नाही त्यालाच काय. बरेच जण पडणार भाऊ या बारीने. जे माया मराठ्यांना त्रास दिला नादी लागल्या ना मराठ्यांचा, त्याला आयुष्यात निवडून नेऊन देणार तुमचा मुलगा म्हणून सांगतो. मराठ्याचं दुःख हेच माझं दुःख आहे. माझ्या कोणत्याही मराठ्याला त्रास दिला, मग तो शेतकरी असेल, व्यावसायिक असेल,
उद्योगी असेल, तो बिल्डर असेल, तो टपरी चालवणारा असो, रिक्षा आणणार असो, टेम्पो आणणार असो, ट्रॅक्टर आणणार असो, हमाली करणार असो, माथाडी कामगार असो, माझ्या गरीब मराठ्यांना अधिकारी असो, नोकरदार असो, त्रास दिला की देणारा पाडीलाच म्हणून समजायला. यांना ठेवतच नाही. आता इथून मागं गाठर राहिलं कसं राहायचं नाही. आपल्या समाजाची शान जे तेच काम करायचं. इथून पुढे आपण समाजाची शान वाढवायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आणि माझ्याकडून खूप समाजाने अपेक्षा ठेवल्या. त्याच्यामुळे मी सुद्धा माझी इमानदारी मरेपर्यंत टिकत नाही. तुम्ही काळजी करू नका, मरेपर्यंत टिकत नाही. आणि गद्दारी करणारी अवलाद माझी नाही. पण नसता इथून मागच आपलं आंदोलन फुटलं असतं, इथून पाठीमागच. कारण इतके फुटले, माझ्यावर एवढे संकट वाईट आले, त्यांच्याकडे आता एकच पर्याय, मला गोळ्या घालून मारून टाकणे. दुसरा पर्यायच नाही त्यांच्या पुढं. कारण पैसे पद त्यांचे माझ्या पुढे चलत नाही. एक तर आरक्षण देणे, नसता सत्ता पडणार आहे. हे जाहीर पुण्यातून सांगतो. एक तर आरक्षण सरकारने द्यायचं नाही तर सत्ता पडलीच म्हणून सांगायचं. मग त्यांच्या पुढे एकच पर्याय, मला गोळ्या घालून मारणे. पण जो गोळ्या घालून मारेल ना, त्याची जातच मराठी शिल्लक होणार नाही. कारण मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. उगाच भाषणात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही, मी इकडे येणं तिकडे जाऊन बघतो. काय बघ तुला तिकडे येऊ, बोलायचं म्हणून बोलायचं असतं. मी जर नसतो हो बी म्हणलं ना, तोच घर तुला तोडता नाही तर मराठवाड्यात खावा येतो भाऊ. त्याच्यामुळे लय नाटक समाजाच्या विरोधात नाही करायचं. समाज एवढी धार असती, समाजाच्या शक्ती पुढे कोणतीच सत्ता टिकत नाही. कोणतीच समाजाची शक्ती सोपी नाही. मी संयमी, हे आमचे पोट्टे मला गप नाही बसून देत. जेव्हा देतो मेले दम धरता भाऊ, एकदा भाऊ द्या तुतारा तू तरी. मला माझ्या समाजाला थोडाही खर्चाचा येऊ द्यायचा नाही. एक रक्ताचा थेंबी सांडू द्यायचा नाही. एकदा सांडला आम्ही अंतरवलीला काय सांडायचं. देवेंद्र फडणवीसने आमचं जेवढं रक्त सांडायचं तेवढं सांडलं आमच्या आई बहिणीचं. मला इथून पुढं माझ्या समाजाला डाग नाही लागू द्यायचा. मला माझा समाज अडचणीत नाही येऊ द्यायचा. नसता एवढी पब्लिक मागं म्हणल्यावर माझ्या जर दुसरा असता ना, त्याने आता बहुत कुटाकुटी सुरू केली असती. मी एवढा संयमी आहे. मी असं करून 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 70% आरक्षण मिळत आणलंय की नाही. गाव आरक्षणात निघालाय. आणि आता काय सगळ्या स्वरीची अंमलबजावणी राहिली. पण आपल्या मराठीत एक म्हण आहे, आता काय 25-30% आरक्षण राहिलं आपलं, जास्त नाही. सगळ्या स्वरीची अंमलबजावणी झाली की सगळ्या मराठी ओबीसी आरक्षण झाला, विषय खलास. आणि ती जर त्यांनी सगळ्या स्वरीची अंमलबजावणी गॅजेट लागू नाही केली तर मग मराठ्यात म्हणे वादीसाठी मसाड कापायची. मग ती मग आता सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची. मग असा कस असतो आपला मराठीत. तुम्ही आपल्याला गोरगरिबांची आणायची, मला काय व्हायचं नाही. मी स्वार्थी असतो तिथून मागच पळून गेलो असतो. मला काय नको. मला फक्त तुमचे लेकर अधिकारी झालेले बघायचे आणि मराठा शक्तिशाली बांधायला बघायचं. माझ्या समाजावर अन्याय मला नाही सहन होत. नसता हुशार घरी झोपून राहिलं असतं. मला एक दिवस सुद्धा तुमच्याशिवाय निघत नाही, एक घंटा सुद्धा. मी जर 2 दिवस अंतरवळीत राहिले तर माझा जीव तुटतो. मला असं वाटतं की माझ्या समाजाचं आरक्षण जवळ आलंय, आपण कवर बसून राहायचं. आपण सतत कामात राहू. आपला समाज लय खचलाय. आपल्या समाजावर लय संकट आणले. आपल्या समाजाला एवढंच मिळून द्यायची संधी आहे. जर एवढ्या वेळेस माझ्या समाजाला दगापट्टा झाला तर माझा समाज भविष्यात कधीच एकत्र येणार. म्हणून मी रातपाट एक करतो. मी कसलाच विचार नाही करत. आज 12 वाजल्यापासून गाडीवर आहे. तुम्ही उपाशी आहेत, मी सुद्धा उपाशी. आपण दोघंही उपाशी. पण काय शक्ती असते ना, काय ऊर्जा असते ना, हे देशानं मराठ्यात बघितले. आज यांच्या पोटात काय नसून यांची तीच ऊर्जा आहे. एकही माणूस परत माघारी जात नाही. एका जागेवर बसते सगळे, एकही उठून हलत नाही. एवढी मराठ्यांची एकी कशी झाली
ते इंग्लंडला का हॉलंडलाच लिहायला लागलेत आता. मला वाचता येत नाही इंग्लिश, पण मला एक दिवस दाखवलं एक जण, ते मला तिकडच आलंय बाबा हे आयला म्हणलं इकडं सगळं जिलेबी सारखंच गेले, आळे 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 आळे. म्हणजे मराठ्यांची दखल आता कुठं चालली. मराठे काही करा, आपल्या लेकरं शक्तिशाली बनवा. आपलं आयुष्य गेलं, आपल्या लेकराचं काय, कोणाच्या नातवाच्या कामाला येईल, कोणाच्या बहिणीचे येईल, कोणाच्या भावाचे येईल. आरक्षण मिळवायचं, काही करू. एकदा नाविलाज म्हणून आपण आपल्या नेत्याला एकदा विचारा, तुम्ही आमचं आरक्षण द्या, नसता एवढ्या वेळेस आमच्या मागं उभा राहा. आपण आपल्या नेत्याला उद्यापासून सुरू करायचं. 75 वर्ष आम्ही तुम्हाला दिलं, फक्त 5 वर्ष आमच्या मागं उभा राहा. ते जर नाही राहिला तर समजायचं ही अवलाद आपली नाहीच, फक्त मोठं होतं आपल्याकडून. काही करा, एकजूट तुम्ही दाखवली ना, अशी एकजूट मुंबईला जाताना एकदा होती ना, आता दुसऱ्यांदा येऊ. खरंच पुणेकरांना मानावं लागल, इतक्यावर उचलतय तरी मनाच्या 2 किलोमीटर राहिले. मला तर काही सुचाना, म्हणलं ठेवली अशी किती लांब. त्या पोराला परत बोलून घ्यायचं, म्हणलं किती लांब राहिलं रे. ते म्हणलं हे काय इथं म्हणत 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 किती वाजले राहत. तो आम्हाला 2 वाजता म्हणला जाऊ, हे काय इथं आलंय. इतकं चलत कातू कातू तरी उरताना त्या पोलीस बांधवाची भजीत लोटू लोटू. मला एक कळलं नाही तुमचे काम. पोलीस जागा करते, पोलीस तुम्हाला लुटीतात का, तुम्ही त्यांना लुटीतात. मला मिळत लागा ना, कोण कोणाला लुटीत होतं मिळत नाही. त्यांची फजिती मारण्याची केली तुम्ही, त्याने तुमची केली, कारण तुम्ही रेटानच ते तर काय करते. आणि मुंबईत जायचं नको, आता जायचं. एक पेर पत्ता आणायचं का. जरा बऱ्याच जणाला मस्ती आली, थोडं थोडं जाऊन आलेला बरंच राहिल्या काही बात. सगळे त्यांना मुंबईत बाहेरच यावं लागेल. 2 कामं करून काय मग आपण 29 तारखेला निवडणूक लढायचे का पाडायचे. आणि तुम्ही म्हणता तसंच होईल, काळजीच करू नका. तुम्ही म्हणता तसंच होणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहे. मला ते मर्यादा आहे, किती दिवस लढायचं आणि किती दिवस नाही. देशातला मराठ्याचा किंवा कोणत्या जातीचा एवढा मोठा लढा झाला नसता. 1 वर्ष सलग हे आंदोलन सुरू आहे. देशातला पहिला मराठ्याचा लढा आहे, सलग सातत्यानं. आणि त्यापोत लाखात लोक पुन्हा कमी जास्त नाही झाले. हे देशात कधीच आपला लढा झाला नसतो. मला पण मर्यादा आहे, मी किती दिवस आता सहन करायचा माझ्या समाजाचा अन्याय, किती दिवस आम्ही लढत करायचं. आता उद्याच्या 29 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्ष सलग लढा सुरू आहे. इतका संयमानं शांततेत चालवलाय. आणि तुमच्या चरणी खरंच पुन्हा एकदा नतमस्तक यासाठी होतो, तुम्ही शब्दाच्या बाहेर गेले नाही. शांत राहा म्हणलं की शांत राहायचं. आता फक्त सांगतो तेवढं करा, या बारीला शांतच राहायचं. जर 29 तारखेला पाडायचं किंवा उभा करायचं ठरलं, समजा उभा करायचं ठरलं, तर तुमच्या मागे एक काम, उमेदवार नाही येत. अरे उमेदवार उभा करायचा म्हणल्यावर ते आलंच ना. आता उमेदवार उभा करायचं ठरलं तर आता एक काम करायचं, तुम्ही आधी मला करावं लागेल, मग तुम्ही करा. कारण हुंबल अशी झाली, उमेदवार उभा करायचं म्हणलं की इतके उमेदवार आहेत मराठ्यात. अगं बाया 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 बाया, अरे इतके बाप, माया सगळं 150 एका गाडी 6 इतका नाद असतो राजकारणाचं पुढे. आपलं काय ठरलंय, जात मोठी करायची, जातीसाठी आपल्याला
राजकारणात जायला लागतंय, जायचं नसतं तरी, कारण हे द्यायनातच मग तिथं जायचं म्हणल्यावर पुणे दिला तरी एक समजा इच्छुक असला पाहिजे, त्यात दुमत नाही. 15, 16, 20, 50, 100 इच्छुक असू द्या, पण आपल्याला काम काय करायचंय? जातीसाठी, राजकारणासाठी नाही, स्वार्थासाठी अजिबात नाही. मग कोणी एक दिला मग काय फरक पडला? एक कोणी दिला म्हणून काय फरक पडला? एक जण उभा करायचा आणि जरी चूक असले तरी सगळ्यांना असं समजायचं की मीच आमदार, आणि त्याचं काम करायचं, त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचं. सगळ्यांनी ते मलाच आणीन मग. अरे तुला सांगतो 9च्या पुढं मी एवढं लोड मध्ये येतो, त्याला बाबा त्याला कसं व्हायचं भाऊ, मग इतके पाय तुडी कधी लय अवघड खेळ येतो. दारू एक सोडा राहतो तुमच्या पाय पडत हो मी आवाज, दारू सोडा फक्त मराठ्याच्या लोक काही ऐकू नका, मग फक्त दारू सोडा. इतका दारून त्रास होतो, असे कथाकथ पाय तुडी देत, आणि तुमच्याकडे टप्पू ते टप्पू पोरं पायावर पाय दिला तर पायच काढत नाहीत, मला भेटव नाही कोणी. कथा कशा देत परत फोटो बी तेच काढी देत, मोबाईल उलटा धरतो मला म्हणतो मी कसा दिसणार, आता मला काय माहिती मोबाईल मध्ये मी कसा दिसणार. फक्त दारू सोडा, एक उमेदवार द्यायचा, इच्छुक किती असू द्या, इच्छुक किती असू द्या, एक उमेदवार दिला ना त्याला सगळ्यांनी निवडून आणायचं, शान मराठ्यांचे राखायचे. आणि एक दिलेला असतानाही जर बाकीचे उभा राहिले तर आपण त्याचा असा अर्थ समजायचा हे जातीच्या विरोधात होतं, हे आपल्या आंदोलनात नव्हतं. हे आंदोलनात याच्यासाठी होतं की याला उमेदवारी घ्यायची म्हणून होतं, हे जातीसाठी आलेलं नाही. कारण एक ठरला इथं जातीचा प्रश्न, ते जातीसाठी लढायचं, आपल्या राजकारणासाठी नाही. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा, त्यांनी जर पुन्हा तेच बळत उभा राहिलं तर आपण समजायचं हे जातीसाठी आलंच नव्हतं, याला काहीतरी याचा स्वार्थ होता म्हणून आलं. जातीचा स्वार्थ याच्या मनात नाही. दुसरं काम करायचं, मी उभा करतो मग जाऊ दे काय असंच म्हणते, कोणत्या जिल्ह्यात जातो नाही असंच म्हणतात, एवढ्यावर पाडायचंच म्हणतात. सगळ्या जातीचे लोक म्हणतात, नुसत्या मराठ्याच्या नाही, सगळेच म्हणतात एकदा पाडा. अरे मुसलमानात आपल्या पुढे मुसलमानात म्हणजे एवढ्यावर पाडो, मी पाडा म्हणलं की ते मध्ये पाडो, म्हणलं पाडो तर पाडो, जाऊ दे पाडो सगळे. इतका जैन घडा नाही, दलित मुस्लिम मराठा 12 बलुतदार वेगळ्या संपला, यांचा कार्यक्रम संपला. दुसरं काम करायचंय, मतदान मराठ्यांनी यावेळी 100% करायचं, 100% एक शिक्का चालायचा. म्हाताऱ्या माणसासहित मतदान करायचं, बाहेर गेलेले पूर्ण नोकऱ्याला मतदानाची गावाकडे यायची. मतदान 100% करायचं म्हणजे करायचं, एकही फुल्ली वायाला जाता कामा नाही. इतकं सावध राहायचं, आतापासूनच शिकवायला लागलोय मी तुम्हाला. फोन, तिसरं काम फोन याच्यासाठी वापरायचे, नुसते पाहुणे जागे करायचे. 3 महिने काम करा, 5 वर्ष मराठ्याचं कल्याण झालं. नुसते पाहुणे जागे करायचे, जो पाहुणा ऐकत नाही त्याचे जावई नेऊन बसायचे. त्याला म्हणायचे एवढी बार मग तू त्या पक्षाचा आहे, पण तुझ्या पक्षाला गाडी लागून दी, एवढी बार जातीसाठी कर. जावई तिथून उठूनच द्यायचा नाही, जावई सासऱ्या पुढे नेऊन बसायचं. इतकं फोनचं काम राईट करायचं. चौथं काम, राजकारणी लोक इतके चाबरे आहेत, एखादा बाबा नादी देत आणि त्या बाबाला ट्रॅव्हल देतात आणि मग ते तीर्थयात्रेला घेऊन जाय. बरेच आपले भोळे लोक ते म्हणजे चला वा देव धर्म करून येऊ, ट्रॅव्हल फुकट हे. आणि ते 41,000 मतदान आपलं तीर्थयात्रेला घेऊन जाते, तर आपल्या सीट पडत आहे इकडे. या बारीने आपल्या घरच्याला सगळ्या सांगा, तीर्थयात्रेला मतदान झाल्याशिवाय कोणी जायचं नाही. एकदा मतदान झालं की त्याला म्हणा 5 वर्ष तिकडेच जाय, पुरे देव झाल्याशिवाय माघारी येऊच नको. इतकं काम टप्प्यानं करायचं. बोगस मतदान पुरं बाहेर काढायचं. यांनी बाहेर जिल्ह्यातले पाहुण्याचे मतदान इकडे लावले, एक बोगस मतदान होऊन द्यायचं. पोलिस किती आणले गावात,
तरीही कोणी घाबरायचं नाही. मतदान केल्याशिवाय कोणी शेताकडे फिरकायचं नाही किंवा दिवट्यात सुद्धा जायचं नाही त्या दिवशी. आता मराठ्यांची अशी मनस्थिती झालेली. तुम्हाला आठवं काम सांगतोय, तुमच्यावर जर दबाव राजकीय नेत्याने आणला, गोरगरीब मराठ्यावर रॅलीला जाऊ नको, सभाला जाऊ नको, प्रचाराला जाऊ नको, गरीब भेटेल. फक्त एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, मतदानाला जाताना मतदान करताना कोणीच बघत नाही तू कुठं करतो म्हणून. त्याच्या संगच हिंडा काय करता मग, हा बी त्याचं कचून. आणि मतदानाच्या दिवशी असा कार्यक्रम दाखवा तेव्हा मला पाहिजे नाही पडत कसा. त्याच्या कॉलेज शाळावर मास्तर जरी असले तरी मराठ्याच्या मास्तरांनी पोराच्या जातीच्याच बाजूने मतदान करायचं. नोकरदारांनी सगळ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकजुटीनं मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान करून त्याला निवडून आणायचं इतक्या ताकदीने येत राहायचं. कारण एका जिल्ह्यात असंच झालं, मराठ्याचे सगळे नेते व्यासपीठावर तरी शीत पडलं. आणि मग त्यांच्यात पेरी सुरू झाली. ते म्हणले माझ्या इतके होते व्यासपीठावर, मी कस काय पडलो. ती म्हणला मी केलं वाटते नसेल केलं. असंच करायचं आपण बी. लई दबाव बसले गोरगरीब अरे म्हणायचं नाही केलं मतदान, पण त्यांनी केलं नसतं. नुसतं येणे त्याच्यावर त्यांनी जर ढकलायचं पण यांना पाडायचं. घेतले डोकं लावायचं का, आपण सुद्धा भारी डोकं लावायचं. मात्र मराठ्यात एक परिवर्तन झालं, ते मला आवडलं. मराठा पैशासाठी काम नाही करत. तो मतदानाचे पैसे नको म्हणतात आम्हाला, तुलाच राहू दे. तो श्रीमंती तो घरी ठेवू. या एकजुटीला सलाम आहे. आणि जर पाडायचं ठरलं, आता हे निवडून यायचं सांगितलं, आणि जर पाडायचं ठरलं तर ते तर लय सोपं आहे. नुसतं नाव सांगू तर गेला तो राहतच नाही. तो माग मी नाव नाही सांगितलं, मी फक्त म्हणलं त्याला पाडायचं, त्याला पाडा. मराठी चॅप्टर राहतच पाडावा. आता गिरीश महाजन म्हणतो मराठ्याला आरक्षणात नाही मिळू शकत. अरे तो या मतदारसंघात 1,36,000 मराठ्याचं मतदान आहे. यावल्याला म्हणतो मराठ्याला आरक्षणच नाही मिळू शकत. तिथे 1,16,000 आहे येवल्याची. आणि येवल्याचा विषय असा आहे, मी जर म्हणलो का त्याला निवडून आणा तरी मराठी त्याला पाडणार. इतके किस्से आहेत मराठीचे. ते तर येतच नाही रे, त्याला येऊनच येत नाही. मराठ्याच्या वाटा गेलेला माणूस मी तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायला लागलो, मी वेगळी नाहीये. मला मराठ्यांच्या कोणत्याही क्षेत्रातल्या मराठ्याला जर त्रास झाला तर मला सहनच होत नाही. मी बदलाच घ्यायच्या मागा लागतो. आणि तुम्ही बी मला उघड पाडायचा प्रयत्न सरकारने केला, तुम्ही एकजूट टाकून बदलाच घेतला, त्याबद्दल तुमच्या पुन्हा मला एकटा पाडायचा प्रयत्न केला, तुम्ही बदला घेतला. मराठ्यांना अरे मग आगे ना माग तरी हाय पुढे नाही. मग आगे टेन्शनच ना घेऊ कमी. आता बेल्ट लावून आगे मी इकडून सलाईन लावून दे. आता जे होईन काय सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती, जात वाचवायचा मराठा समाज शिकला आणि जातीचे लेकरं मोठं करायचं सुद्धा मराठा समाज शिकला. स्वाभिमान वाटायला लागला आता मराठ्यांचा. आणि माझ्या जातीत मी जन्मलं त्याचाही मला गर्व वाटायला लागला की जात असावं तर अशी. नुसती बातमी कोल्हापुरातून काय व्हायरल झाली तर सांगलीतच मराठी पेटले, पुण्यातले तर इतके पेटले की पुरा देश बघतो. पुण्यात एवढी रेकॉर्ड ब्रेक करते अचानक कशाची, असंच पुऱ्या राज्यात होणार आहे. आता राहिलं कोकण, विदर्भ आणि खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, इथले सगळे शिक्का पडत आहेत, काळजी करू नका.
आता राहिला फक्त मुंबईचा विषय. आपण काय गप्पा मारत नसतो, बळत पडत नसलं तरी पडत म्हणत नाही. मी मुंबईत घुसलोय किंवा घुसलेत लोक. मुंबईत 17 ते 18% लोक हे महाराष्ट्रातून गेले. प्रत्येक मतदारसंघात किती मराठीचं मतदान आहे आपल्या महाराष्ट्रातलं? मुंबईत म्हणतो, कारण मुंबईत पाडणं थोडं जड आहे आपल्याला, जे खरं आहे ते सांगतो, किंवा निवडून आणणं सुद्धा जड आहे. पण आपण जे ह्या 7-8 दिवसात शोध घेतला ना, मुंबईतले सुद्धा जवळपास आतापर्यंत 19 सीटं पडू शकते एवढी महाराष्ट्रातून गेलेली जी ताकद तिथं महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांची. आणखी 7-8 दिवसात म्हणजे 29 तारखेपर्यंत बराच टाका येईल आपल्याकडे की मुंबईत महाराष्ट्रातून कामासाठी गेलेले गोरगरीब मराठी हे जरी त्यांच्या दबावाखाली असले तरी ते पाडणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र एक नाही, मराठवाडा एक नाही, हे आपल्यात तरी निर्माण करायचं काम केलं होतं. आपण सुखे एके आईचे भाऊ असल्यासारखे तरी आपल्यात तरी दाखवत होते, एके आईचे लेकर असल्यासारखे दाखवत. काय केलेलं पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याचं? मराठवाड्याने काय केलंय पश्चिम महाराष्ट्राचं? किंवा पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याने विदर्भाचं काय केलंय? काहीच नाही. मग हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी मतभेद दाखवते आपल्या. पण पश्चिम महाराष्ट्र ताकदीने उठला ना, मराठवाड्यापेक्षा जास्त ताकदीने उठला, तुटून पडला योग. ही एकजूट राहू द्या. मी खरंच जास्त आनंदी की माझा मायबाप समाज स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने उठला. पक्षाला लाथाळ, पक्षाला पायाखाली तोडवलं, पक्षाच्या नेत्याला स्वतः पायाखाली तोडवलं. मराठीचे चाकवा नावलात ही स्वतःच्या पोराच्याच बाजूने उभा राहणार आणि जातीच्याच बाजूने उभा राहणार, नेत्याच्या बाजूने अजिबात उभा राहणार नाही. आणि पक्षाला आणि नेत्याला बाप मानायचं आता बंद करायचं, आपल्या जातीला बाप मानायचं. माझा शब्द आहे तुम्हाला, मला जीवत जरी मारला नाही यांनी तरी मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय यांना सोडत नाही. काळजी करू नका, मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुमची मान खाली होईल असं एकही पाऊल उचलणार नाही. समाजाला डाग लागल अशी कुठलीच गद्दारी मी तुमच्याशी करणार नाही. तुम्हाला मायबाप मानलाय ना, तुम्हाला शोभल असाच मुलाप्रमाणात काम करेन, कधीच तुमच्याशी गद्दारी करणार नाही. आपले राजकारणाच्या पलीकडे एकजूट राहू द्या. आपली जात आपल्याला मोठी करायची. सगळ्यांना आपण आपल्या जाती मोठ्या केल्या, फक्त मराठ्यांची जात मागं पडली. असेच कणखर बना, असेच करवट राहा, असेच कट्टर बना. स्वतःचे मुलं मोठं करायची वेळ आली जर आपण घरात बसून राहिलो किंवा घरातच सभा बघितल्या, शेतात मोबाईलवर जर सभा बघितल्या, आपण जर गर्दी नाही केली आणि एकजूट जर नाही दाखवली तर आपला दबाव सरकारवर पडणार नाही. त्यामुळे घरात बसून बघू नका, शेतात मोबाईलवर सुद्धा बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा. एक दिवस कामं सोडायचे पण आपली शक्ती दाखवायची. मराठे घराघरातून एक झाले. सरकारने किती गैरसमज पसरू द्या, मी आणि माझे विचार मराठ्यांच्या हृदयात आणि मनात बसले, ते कोणाचे बाप काढू शकत नाही आता कोणाचा. त्यामुळे काळजी करू नका. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण देणारे, ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी घालवलंय आपलं. आपण 10% एसीबीसीचं आरक्षण मागितलं नव्हतं तरी आपल्यावर लादलं बळच. आपले मागणी नसून बळच दिलं. ईडब्ल्यूएस रद्द केलं. पोरांचे प्रचंड हाल यांनी केले. आपण त्यांच्याकडे 3 मागण्या करत आणि पुण्याच्या या लाखोच्या संख्येनं जमलेल्या मराठ्याच्या साक्षीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आव्हान मागणी करतोय. या पुणे जिल्ह्यातल्या जमलेल्या मराठ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ईडब्ल्यूएस आमचं मराठ्यांचं रद्द केलंय. ते पुन्हा सुरू करून तो ऑप्शन सुरू करा. एसीबीसीचा पण ऑप्शन ठेवा. कुणबी प्रमाणपत्र निघाले तर ओबीसीचा सुद्धा ऑप्शन ठेवा. या तिन्हीपैकी एक कोणता विद्यार्थी ऑप्शन घेईल आणि आपलं भविष्य घडवेल. ज्या मराठ्यांच्या पोरानं ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरले एसीबीसी सुरू व्हायच्या अगोदर आणि त्यानंतर, त्या विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करू नका. त्या पोरांचा वाटोळा करण्याचा अधिकार तुम्हाला नसता. तुमचं सरकार पाडल्याशिवाय मी सोडणार नाही. माझ्या मराठीचा वाटोळा केला सांगितलेलं सरकारने लक्षात असू द्या.
मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा 2004 साली सुशीलकुमार शिंदे सरकारनं पारित केलाय. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. हा आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे सरकारनं अध्यादेश पारित केलाय. त्याच्या अटी शर्ती शिथिल करा आणि त्याच्या सुलभता आणि ती पुन्हा लागू करा. नसता नव्यानं अध्यादेश करा. मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला आहे. ओबीसीची यादी आहे. मराठा आणि कुणबी एक आहे. मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय एकच आहे. ज्यावेळेस ओबीसी आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस व्यवसायाच्या आधारावर दिलं गेलं. ज्या 150 ते 180 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या व्यवसायाच्या आधारावर घातल्या. आज त्या जाती 350 ते 450 झाल्या. मग ह्या वरच्या जाती आल्या कुठून? ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या जातीची पोर जाता जात म्हणून नंतर 400 450 जाती जास्त वाढवला. त्यांचा आणि याचा व्यवसाय एक आहे. त्यांची जातीची पोर जात म्हणून आरक्षणात घालता येते. तर मग कुणबी मराठा हा आरक्षणात आहे. कुणबी आणि मराठा तर एकच. कुणब्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक आहे. मराठ्यांची पोर जात म्हणून कुणबी घोषित करा आणि पुन्हा मराठा आणि कुणबी कायदा पारित करा. नसताना सरकार पाडल्याशिवाय सोडणार नाही जाहीर सांगतो. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ करा. दुसरं सांगतो, या राज्यातले आजपर्यंत झालेले सगळे गुन्हे मागे घ्या. सरसकट पाहिजेत. पहिल्या दिवसापासून सरसकटची मागणी. मराठवाड्याच्या गॅजेटसह सातारा संस्थांचे गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सगळे गॅजेट लागू करा. ज्या आमच्या हात मागण्या त्या सगळ्याचे सगळ्या मान्य करा. तसा तुम्ही शब्द दिलेला आहे. जर तुम्ही 29 ऑगस्ट पर्यंत नाही केलं, एकदा जर मराठ्यांचा निर्णय ठरला पाडायचे उभा करायचे तर मी 1 इंच सुद्धा माझं सरकारणार नाही. सरकारला जाहीर सांगतो. कारण मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. समाजाला धोका द्यायची सवय मला नाही. तुम्हाला संधी आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघालाही सांगतो, तुम्हाला संधी आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण द्या. आमच्या मागण्या पूर्ण करा. नसता हेच मराठे या राज्यात तुमचं एकही सीट निवडून येऊन देणार नाही. ते तुम्हाला जाहीर सांगतो. मराठ्यांनाही माझी विनंती आहे, नेत्याला आणि पक्षाला मोठं करायचं आता बंद करा. तुमचेच मित्र तुम्हाला उद्या शिव्या घालतील. पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार. तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं केलं, आम्हाला मोठं करण्यासाठी काय केलं?